मी प्रश्न विचारला. आज खरं तर आढावा बैठक आपण घेतलेली आहात. काय नक्की आढावा बैठकीचे मुद्दे होते आणि कशा पद्धतीने सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत? नाही, आज आढावा बैठक म्हणता येत नाही, परंतु माझं आज कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्तानं सोलापूरला येणं झालं आणि आजच आरणला सावताबाबांच्या समाधी सोहळ्याच्या चंदनवटी कार्यक्रमाच्या निमित्तानं तोही कार्यक्रमात आज सहभागी झालो आणि या सोलापूर शहरामध्ये येत असताना, जिल्ह्यामध्ये येत असताना आल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणं, रिव्ह्यू घेणं, या अनुषंगानं कलेक्टर, सिटी, SP आणि जिल्हा परिषद शिरो यांच्याशी माझी चर्चा झाली आणि काय सध्याची जिल्ह्यामध्ये चाललेली परिस्थिती या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. याच्या पलीकडं आज कबड्डीच्या स्पर्धेचा शुभारंभ हेच आजच्या येण्याचं मुख्य कारण आहे. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला, आपण कशा पद्धतीने बघतोय या सगळ्या प्रकरणाकडे, पाकिस्तानबद्दल आता कारवाई करण्याची वेळ आली असं वाटतं? नाही, आपण सगळ्या अख्ख्या देशानं काश्मीरमध्ये झालेल्या भयार हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि प्रचंड मनामध्ये चीड आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या, भारतदेशाच्या मनामध्ये प्रचंड मोठी चीड आहे आणि प्रत्येकाची मनापासूनची भावना आहे की ज्या पर्यटकांचा, भारतीय नागरिकांचा निर्घृण असा खून केला, गोळ्या घालून खून केला आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, ते कुठले त्यांचा काही कशाशी संबंध नसताना आता अशा निष्पाप नागरिकांचा आणि एका विशिष्ट समाजाच्या आहे का विचारून किंवा धर्माचा आहे का विचारून केलेलं जे कृत्य आहे, प्रचंड चीड आणणारं हे कृत्य आहे आणि नक्की याला उत्तर तर द्यायला लागेल आणि आदरणीय मोदीजींनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठंही असेल तरी त्याला शोधून काढून त्याचा खात्मा केला जाईल आणि याचे परिणाम आहे ना पाकिस्तानलाही भोगायला लागतील. आपले सहकारी आमदार आहेत संजय गायकवाड, ते असं म्हणतायत की निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी जसा निर्णय घेतलाय तसा निर्णय घेतला पाहिजे आता पाकिस्तान. आता कोण काय म्हटलं याच्यापेक्षा भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी कोणताही निर्णय घ्यायला सक्षम आहेत आणि ते निर्णय घेतील आणि मला वाटतं की अख्खा देश मोदींच्या पाठीशी आहे. साहेब, डोंबिवलीत पण भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. हॉटेलमध्ये जाऊन असं सांगण्यात येत आहे की तुमच्या हॉटेलमध्ये जे आहे मुस्लिम कामगार ठेवू नका, असं जे आहे भाजपचे पदाधिकारी डोंबिवलीत करतात. यानंतर मनसे आणि काँग्रेस यांच्यावर टीका करतात, कसं पाहताय? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, अशी घटना घडली किंवा नाही याची माहिती न घेता आपण बोलणं मला वाटतं तेवढं उचित होणार नाही, त्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्यावर. भाऊ, काश्मीरच्या प्रश्नावरती शरद पवार म्हणतात की यापूर्वी जे हल्ले झाले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती, मग आज का धर्माची चर्चा होते असं शरद पवार घडले का याबाबत सत्यता तपासावी असं देखील शरद पवार म्हणतात. मुळात माननीय शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि अशा क्षणावर असे प्रश्न निर्माण करणं ही त्यांची जुनी सवय आहे. माझं म्हणणं आहे की यावेळी देश एकत्र आहे आणि देशाने एकत्र राहून अशा संकटाचा मुकाबला केला पाहिजे. अशा प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी देशातल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळे काही गोष्टी असतात, कधी कधी तर पुलवामाच्या हल्ल्यावर शंका निर्माण केली, कधी आता याच्यावर केली जाते. मला वाटतं याची चर्चा होऊ नये ही अपेक्षा आहे. आपल्या सहकारी पक्षाचे खासदार नरेश मस्के असं म्हणतायत की ज्यांची पात्रता रेल्वेनं जाऊन येण्याची नव्हती त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी एरोप्लेननं आणलं. अशा दुर्दैवी घटनेवरती अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे आणि काय वाटतं? नाही, मला त्यांनी तसं बोललं याच्या संदर्भात माहिती नाही, पण जर असं बोलणं योग्य नाही, नक्कीच योग्य नाही. त्यामुळं या संकटाच्या क्षणामध्ये ज्या परिस्थितीत जसं त्यांना आणायला लागेल, म्हणजे विमानानं आणायला लागेल, अन्य काय आणायला लागेल, त्या वेळी त्यांना मदत करणे आमचं कर्तव्य आहे. सर, उजनी जलपर्यटन मागच्या 4 महिन्यापासून रखडलंय सर, काय त्याच्यात रद्द झालाय? अहिल्यानगरला त्या शिफ्ट होत आहे अशी चर्चा आहे. मी वारंवार सांगतोय की उजनी जलपर्यटन कुठल्याही किमतीवर अहिल्यानगरला नेलं जाणार नाही. ते विषय एक आहे की तो धरण आहे उजनी, ते जलसंपदा खात्याचं आहे, जमीन जलसंपदा खात्याची आहे आणि जलसंपदा खात्याचा आता नवीन मंत्री महोदय आलेले आहेत. त्यांनी स्वतःचा असा एक पर्यटनाचा आराखडा तयार केलेला आहे, एक पर्यटनाचा योजना तयार केलेली आहे.
त्यामध्ये जे अशी धरणं आहेत की ज्या ठिकाणी पर्यटन उत्तम प्रकारे चालू शकतं अशा ठिकाणी जलसंपदा खात्यामार्फतच याचा विकास व्हावा ही त्यांची भावना आहे. आणि जलसंपदा खातं सक्षम आहे, महामंडळ सक्षम आहे, अशा ठिकाणी विकास करू शकतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण जो आराखडा केलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही करू आणि 7 स्टार पर्यटन केंद्र त्या ठिकाणी आम्ही उभं करू. खरं तर आपण मागच्या वेळेस म्हणालो की गोड बातमी सोलापूरला लवकरच देणार आहोत. विमानतळ सेवेचे उद्यापासून सुरुवात होते अशी चर्चा आहे, काय नक्की? बिलकुल गोड बातमी आम्ही दिलेली आहे. आता विमान उड्डाणाची परवानगी मिळालेली आहे. फक्त एकच विषय होता की स्टार ला मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथं उतरण्याच्या याची नव्हती किंवा आपलं विमानतळ त्या क्षमतेचं नव्हतं. त्याच्या जर परवानग्या घ्यायच्या असतं तर एखादं वर्ष अजून गेलं असतं. तर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टार एअरलाईन्सशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली थांबण्यासंदर्भात. ते थांबलेले आहेत. आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे, ती कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे. आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू, आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं. आणि त्या अनुषंगानं त्याची आमची चर्चा चालू आहे. आणि ही गोड बातमी तुम्हाला मिळालेली आहे. उड्डाणाची गोड बातमी लवकरच देऊ. कुठेतरी दुष्काळाच्या संदर्भात जाळा बसत आहे. दुष्काळाचं कसं नियोजन असणार आहे? दुष्काळाच्या संदर्भात कलेक्टर महोदय असतील, सीओ असतील, बीडीओ असतील, अगदी ग्रामपंचायत स्तरावरचे ग्रामसेवकापासून सगळ्यांना सक्त सूचना आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी टँकर चालू करण्यासंदर्भात किंवा अन्य पर्याय कुठले आहेत त्या पर्यायाने पाणी देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठेही पाणी कमी पडू दिलं जाणार नाही. आणि तातडीनं ज्या दिवशी प्रस्ताव येतील तिथून पुढच्या 2-4 दिवसामध्ये ते प्रस्ताव मंजूर करून त्या संबंधित गावाला, संबंधित वाड्यावस्त्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल. शहरातल्या 2 उड्डाण पूल त्याचं काय झालं आणि दुसरी गोष्ट उजनी ते सोलापूर पर्यंत कुठपर्यंत काम आलंय आणि कसं थांबलंय? आता उजनीचं जे काम, दुहेरी पाईपलाईनचं जे काम आहे आपलं, त्याचा खूप मोठी चर्चा होत असते की आपण सोलापूरला पाणी 2 TMC लागतं आणि ते आवर्तन जे होतं पाणी सोडण्याचं ते 12-12, 14-14 TMCचं होतं. त्यामुळे पाण्याचा खूप मोठा अपव्यय होतो अशा पद्धतीची चर्चा आहे. आता ह्या 30 मेच्या आत आमची दुहेरी पाईपलाईनचं काम आपलं संपतंय आणि दुहेरी पाईपलाईन प्रत्यक्षात कार्यान्वित होते आणि तेव्हा हे सगळं पाण्याचं नुकसान आहे ते थांबेल. त्यासोबत त्या पाणी काय फक्त एकटा शहरापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्या पाण्याचा उपयोग अनेक शेतकरी बांधव घेत होते. काही शहराला पाणी मिळत होतं आणि नदीच्या बाजूला ग्रामीण पाणी पुरवठा योजना होत्या. परंतु जो विषय सांगितला सोलापूर शहराला एवढं पाणी जाते असा होता, त्यातलं जेवढं पाणी शहराला पाहिजे तेवढं शहराला मिळत होतं आणि बाकीचं पाणी शेतकरी बांधवच वापर करत होते. दुसरा एक विषय खूप चर्चेला आलेला आहे की उजनीचा जलस्तर खाली गेलेला आहे. मला वाटतं प्रत्येक वर्षी उजनीचा जलस्तर खाली जातो आणि आपण मायनस मधनं पाणी आपण देत असतो, हे आपल्यालाही ज्ञात आहे. पण असंच काहीतरी चर्चा करायची आणि त्यातून काही प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगेन की उजनीचा पाण्याचं नियोजन अगदी प्रॉपर आहे आणि ते पाणी आपल्याला पावसाळ्यापर्यंत नक्की पुरेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. आता जो पुढच्या आवर्तनाचा विषय येतो, मी तर म्हणतो की तोपर्यंत आमची समांतर पाईपलाईन जर चालू झाली तर मला वाटतं आणखीन काय पाण्याची बचत होईल आणि आपल्याला डायरेक्ट पाणी मिळेल. आणि जो प्लॅनसाठी आपल्याला जागा पाहिजे होती तोही निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झालेली आहे, त्यातून आपण मार्ग काढतो. 2034 पर्यंत 2 उड्डाण पूल गेलेले आहेत, या संदर्भात काय असतं? आता उड्डाण पुलाच्या संदर्भातला जो विषय मी आपल्याला वारंवार सांगितलेला आहे, आता या संदर्भात 2 मतप्रवाह वेगवेगळे आहेत. काही मतप्रवाह आहेत की शहरात उड्डाण पूल झाला पाहिजे, काही असा मतप्रवाह आहे जे व्यापारी बांधव आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की जर उड्डाण पूल झाला तर शहरातल्या व्यापाराला खूप मोठा फटका बसेल, अशी काही लोकांच्या मध्ये चर्चा आहे. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला दोघांना विश्वासात घेऊन आपल्याला त्यातून मार्ग काढायला लागेल. त्या संदर्भात येणाऱ्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान मी व्यापारी बांधव आणि संबंधित लोकप्रतिनिधी अशी एक बैठक मी करतोय आणि त्यातून तातडीनं सगळ्याशी विचार विनिमय करून
आपल्याला काय मार्ग काढता येतोय की चं नुकसान झालं नाही पाहिजे, ट्रॅफिकचा त्रास संपला पाहिजे आणि व्यापारी बांधवाचं नुकसान नाही झालं पाहिजे. असा काय मार्ग आपल्याला मधला मिळतोय का, या संदर्भात आपण नक्की चर्चा करून त्याच्यावरून आपण मार्ग काढू. मला वाटतं आम्ही प्रत्येक प्रश्नावर मार्ग आम्ही काढतोय. आता पाणी समांतर पाईपलाईनचा विषय आला, इथं नवीन प्लॅन बसवण्याचा विषय आता येतोय. त्यानंतर शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनसाठी जवळजवळ 850 कोटी रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. उड्डाणपुलाचे पैसे मान्य केलेले आहेत. शहराच्या बाजून जे गटर चालले त्या संदर्भात ते कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी 350 कोटी रुपयाचा प्लॅन तोही मुख्यमंत्री मोदयांनी तत्वता मान्यता दिलेली आहे. असे अनेक शहरातले जे विषय आहेत. आताही मी चर्चा केली स्वच्छतेच्या बाबतीत. मी सक्त सूचना आताच मी आयुक्तांना दिलेल्या आहेत की स्वच्छतेच्या बाबतीत जो कचऱ्याचा विषय आहे तो अलीकडच्या 8-10 दिवसा 15 दिवसामध्ये कचरा थोडासा गावामध्ये अधिकचा दिसतोय आणि हे चुकीचं आहे. तशा सूचना मी आज दिल्यात. उद्यापासून त्यांना तातडीने तेव्हा काम करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं या शहराच्या विकासासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही करणार आहोत. अगदी बिनधास्त शहरवासियांनी राहावं अशी मी विनंती करेन. 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री कसं बघताय विधानाकडे? विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस साहेब माझे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. तर भारतीय जनता पक्षाची सत्ता अविरत राहावी ही माझी मनापासूनची भावना आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस साहेबच काय शंका असायचं कारण एवढा सक्षम मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. 34च काय त्याच्याही पुढे असले तर काय अडचण असायचं कारण येणाऱ्या काळात फडणवीस जर दिल्लीच्या राजकारणात जायचं असतील आता याच्यावर मी काय एवढा मोठा नाही आहे की मी त्याच्यावर आपले एक सहकारी संजय गायकवाडांनी एक विधान केलं की महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम महाराजांच्या त्या घोड्याच्या खाली अँगल घालून ठेवलं किती दिवस झाला. येणाऱ्या शहरामध्ये तेच बघते, एका आमदाराचा निधी, एका जिल्हा प्रमुखाचा निधी एकाच ठिकाणी त्यांचे वाद तिकडे राहिला. शहरामध्ये जर येणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की शिवाजी महाराजांच्या त्या घोडीच्या खाली असा अँगल ठेवून त्याला नीट तुम्ही जे म्हणताय तोच प्रश्न मला येताना पडलेला होता. माझ्या गाडीत जी लोक होती त्यांना माहिती आहे की याच्यावर माझी चर्चा झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा अन्य पुतळ्यांच्या ठिकाणी जो बाजूनं लावून ठेवलेलं अँगल्स आणि काही कणात सारखा कापड लावलेला आहे आणि त्यातून ते पुतळ्याचं काम अनेक दिवसापासून चालू आहे असा विषय आहे. ती कामं मी आयुक्त महोदयाशी आता तातडीनं बोलून ती कामं तातडीने संपवण्याचा प्लॅन आपण करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भव्य स्वरूप लोकांच्यासाठी आपण. संजय गायकवाड असं म्हणतात महाराष्ट्र पोलिसांसारखं कार्यक्षम पोलीस नाहीये. 50 लाख रुपये रेटमध्ये मिळालं तर 50,000 रुपये दाखवतात असं आमदार संजय गायकवाडांचं म्हणणं आहे. पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, त्यांच्या कार्यक्षेत्र प्रश्नचिन्ह उपस्थित आणि आपले सहकारी आमदार. आता ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, ते त्यांनी मांडलं. माझं मत त्यांच्या मताशी सहमत नाही. डीपीडीसीच्या सदस्यांची निवड रखडलेली नाही. पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या चर्चा झालेल्या आहेत आणि डीपीडीसीची बॉडी आपल्याला नक्की बघायला मिळेल. एक महत्वाचा प्रश्न आहे. नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या नागरिकांचा विजा रद्द केलेला आहे. तर ऍज अ पालकमंत्री म्हणून सोलापुरात तुम्हाला काही माहिती आहे का किती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांना जाण्यासाठी काय पोलिसांनी निर्देश दिले? नाही, सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने 25च्या आसपासचे नागरिक आहेत. त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विजाचे 10-11 लोक आहेत अशी माझी माहिती आहे आणि 14 लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु आत्ताच माझं सीपी महोदयांशी चर्चा झाली. ते सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे. त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचार करू. नेमकं हे नागरिक कोणत्या कारणानिमित्त या इकडे आले तर त्या संदर्भात काही माहिती मिळाली? आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही. पण आपण जर त्यांना लॉंग टाइम विजा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिला असेल. आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात. आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल. तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडे मांडेन.